मी सुवर्णा, सकाळच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनची सुरुवात अमरावतीच्या एका महत्त्वाच्या बातमीने आपण करतोय। अमरावतीमध्ये मनपा आयुक्तांवर शाई फेक झालेली होती, शाई फेकण्यात आलेली होती। या प्रकरणामध्ये आमदार रवी राणांसह 11 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। प्राणघातक हल्ल्यासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले गेले। अमरावतीतल्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल झालाय आणि आतापर्यंत 2 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे। आमदार रवी राणांसह इतर आरोपी फरार आहेत। पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली। आयुक्तांवर शाई फेकीचा सगळ्या स्तरातून निषेध केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा हे बसवलेले होते। दोन्ही अनधिकृतपणे बसवलेले असल्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि तसेच 2017चा शासन निर्णयाचे दोन्हीचे उल्लंघन होत होते। त्याच्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होण्याची शक्यता आणि शासनाच्या निर्णयाचेही सुद्धा अवमान होण्याची शक्यता होती। म्हणून अनधिकृतपणे जे काही बसवण्यात आलेले ते दोन्ही पुतळे काढून टाकण्यात आलेले होते आणि त्यांना संबंधितांना विनंती अशी करण्यात आली की बाबा तुम्ही रीतसरपणे परवानगी मागा आणि परवानगी मागितल्यानंतर ती परवानगी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जी काही कमिटी आहे त्या कमिटीमधून रिसर परवानगी होऊन ते प्रकरण नियमित करून घ्या। कमिशनरनी पैसे देऊन अमरावती महानगरपालिकेमध्ये पद मिळवलं आणि या 2 महिन्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या फायली पेंडिंग ज्या होत्या त्या सगळ्यांकडनं 3% कमिशन जमा करून 3% प्रत्येकाकडून कमिशन घेतलं आणि त्या सगळ्या फायला क्लिअर केला। जवळ ते 4 ते 5 करोड रुपये या 2 महिन्यामध्ये आष्टीकरणी अमरावती महानगरपालिकेचे फक्त ठेकेदाराचे बिलं काढण्यामध्ये वेळ घालवला आणि त्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण लक्ष आहे। महानगरपालिकेचे माननीय आयुक्त आष्टीकर साहेबांवर जो प्रकार झालेला आहे शाई फेकून हा घृणास्पद आहे आणि एक तर स्त्री या नात्याने सुद्धा हा प्रकार करायला नव्हता पाहिजे। तिने हे करून आपली गैरवर्तणूक आणि स्त्री जातीला काळीमा फासलेली आहे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यांच्या वयाचा विचार न करता हा जो प्रकार तिने केलेला आहे तो लज्जास्पद असून तिला अटक झाली पाहिजे आणि झाली असेल तर फारच चांगलं। आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी अधिक बोलूया। संजय, शाई फेक प्रकरण आणि त्याचे उमटलेले पडसाद आपण बघतोय। या प्रकरणी दोघांना अटक झाली आणि रवी राणांसह बाकीचे फरार आहेत अशी माहिती मिळते आहे। काय अधिक सांगाल संजय? जिजाऊच्या जन्मदिनी अमरावती येथील राजापेठ परिसरात जो ओव्हरब्रिज आहे या ओव्हरब्रिजवर बसवण्यात आला होता। मात्र या पुतळ्याला परवानगी घेतली नसल्याचं कारण सांगून महानगरपालिका प्रशासनाने हा पुतळा त्या ठिकाणी उचलला आणि तेव्हापासून या वादाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आणि याच वादाचा वसपा म्हणून रवी राणा यांचे कार्यकर्ते, युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जे यांनी काल अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे। काल त्यांना जो राजापेठचा जो ओव्हरब्रिज आहे या ओव्हरब्रिजच्या खाली 3 महिला होत्या। संजय, असे सोबत रहा। आमदार रवी राणा स्वतःच आपल्या सोबत उपस्थित आहेत। रवीजी, आता गुन्हा दाखल झालेला आहे, अटकेची कारवाई दोघांवर झालेली आहे, इतर सगळ्यांवर होईल, आपल्यावर सुद्धा गुन्हा दाखल आहे। आपलं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणाबाबत? ज्या पद्धतीनं काही शिवप्रेमींनी मनपा आयुक्तांवर शाई फेकली, शाई फेकण्यामध्ये त्या ठिकाणी ज्या शिवप्रेमींनी शाई फेकली मी त्याचं समर्थन करणार नाही, पण ज्या शिवभक्तांच्या भावना त्यांनी पत्राच्या माध्यमातून पत्र जर तुम्ही वाचलं त्या पत्रामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहे कशामुळे त्यांनी या प्रकारचं त्यांचा निषेध केला मनपा आयुक्तांचा। आणि त्याच्यामध्ये मी दिल्लीमध्ये असताना मी अमरावतीमध्ये नाही बाहेरगावी असताना मला त्या ठिकाणी सकाळी 12 वाजताची घटना आहे, दुपारची 12 वाजताची घटना आहे। मनपा आयुक्त पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगतात की ज्यांनी माझ्यावर शाई फेकली त्याचे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओप्रमाणे कारवाई करा। त्याच्यानंतर रात्री 11:30 वाजता पोलिसांवर दबाव आणून गृहमंत्री आहे, अनिल परब आहे, मुख्यमंत्री आहे आणि पालकमंत्री अमरावतीच्या माझं नाव सुद्धा त्याच्यात ऍड करा। बरोबर, तुमचं नाव ऍड झालंय, गुन्हा दाखल झाला आणि तुम्हाला फरार घोषित करण्यात आलं रवी राणा। नाही, ऐकून घ्या, फरारचा प्रश्नच येत नाही। मी अमरावतीमध्ये नव्हतोच काल,
मी आजही दिल्लीत आहे, कालही दिल्ली होतो. फरारचा काही सब्जेक्टच नाही आहे. आणि जे लोक माझ्यावर हे कटकस्थान करत आहे, राजकीय सूडबुद्धीने वरिष्ठाच्या माध्यमातून पोलिसांवर दबाव आणून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पालकमंत्री अमरावतीचे त्यांनी सगळ्यांनी म्हणून माझं नाव टाकलं आणि त्याच्यामध्ये मला फसवण्याचा प्रयत्न करताय. पण मला माहित आहे की कायद्यामध्ये न्यायालय अजूनही आहे. न्यायालयामध्ये आम्ही न्याय मागू. ज्या ठिकाणी ज्या शिवप्रेमींनी शाई फेकली, शाई फेकल्यानंतर त्या ठिकाणी 307 पुऱ्या महाराष्ट्राने देशात कधी लागत नाही, ती कलम माझ्यावर लावली. म्हणजे ज्याच्यामध्ये मी हजर नसताना, माझा संबंध नसताना मला फसवण्यासाठी, मला अडकवण्यासाठी ज्या पद्धतीचं आघाडी सरकार रवीजी, म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय का की आपण काल अमरावतीत नसताना सुद्धा आपला या कटात सहभाग नाही तरी सुद्धा आपलं नाव गोवण्यात आलंय? 100% मी काल दिल्लीला होतो, आजही दिल्लीला आहे. जेव्हा ती घटना झाली तेव्हा मी अमरावतीमध्ये नव्हतो. त्याच्यानंतर सुद्धा जर माझं नाव रात्री 11 वाजता पॉलिटिकली प्रेशरमुळे जर टाकलं जात असेल आणि कुठेतरी मला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर न्यायालयात मी नक्की न्याय मागणार आहे. पण रवी राणा, आता आपल्यावर गुन्हा दाखल झालाय आणि आपल्याला फरार घोषित केलंय, तेव्हा आपलं पुढचं पाऊल काय असेल? जेव्हा कुठेतरी कायद्याला राजकीय लोक जेव्हा चालवतात, जेव्हा कुठेतरी त्या पोलीस विभागाला खिशामध्ये ठेवून राजकीय लोक जेव्हा सूडबुद्धीने एखादा गुन्हा दाखल करते, तेव्हा न्यायालय या मंदिरावर आमचा विश्वास आहे. न्यायालयामध्ये मी जाईल, त्याला क्रॅश करील त्या पूर्ण FIR ला, आणि ज्यांनी माझ्यावर हा गुन्हा दाखल केला खोटा, त्याच्यावर मानहानीचा दावा सुद्धा करणार आहे. त्याच्यामध्ये अनिल परबनी फोन केला, गृहमंत्र्यांनी फोन केला आणि त्या ठिकाणी पालकमंत्री अमरावतीच्या त्यांनी सुद्धा फोन केला. आणि अशा पद्धतीने पण म्हणजे आयुक्तांवर शाईफेक प्रकरणामध्ये आपला किंवा आपल्या समर्थकांचा, कार्यकर्त्यांचा कुठलाही सहभाग नाही असं आपण म्हणताय? माझा एक काडीचाही त्याच्यामध्ये संबंध नाही आहे. शिवप्रेमींनी त्या ठिकाणी जेव्हा निवेदन दिलं, त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलंय, तुम्ही जर वाचलं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या, त्याच्यावर शाई फेकली. आणि शाई फेकली त्यांच्यावर 307 तर देशामध्ये कधी गुन्हा दाखल झाला नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक घटना शाई फेकण्याच्या झाल्या, 307 कधी दाखल झाला नाही. आणि त्याच्यामध्ये ज्या लोकांनी शाई फेकली, मी त्याचं समर्थन करणार नाही. पण त्या ठिकाणी माझा काही संबंध नसताना मला त्याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करताय. कुठं ना कुठं आघाडी सरकार एक सूडबुद्धीचं राजकारण करत आहे. आणि ह्या सूडबुद्धीला न्यायालयामध्ये मी पूर्णपणे दाद मागणार आहे. हा FIR क्रॅश करून मी यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे. नक्की. रवी राणा, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी या सगळ्या परिस्थितीमध्ये काय ताण असेल हे समजू शकतो, तरी सुद्धा बोललात त्याबद्दल. रवी राणा अपक्ष आमदार यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ते न्यायालयात दाद मागणार आहेत. ते कालही दिल्लीत होते, आजही दिल्लीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मी कुठेही फरार झालेलो नाही, पण मी आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. या कटामध्ये, शाईफेक प्रकरणामध्ये आपला कुठलाही सहभाग नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या संपर्कात आहेत. संजय, रवी राणा सविस्तरपणे बोलले. ते असं म्हणतायत न्यूज 18 लोकमतशी बोलताना की मी कुठेही फरार झालेलो नाही, मी दिल्लीत आहे, कालही मी दिल्लीत होतो, आजही मी दिल्लीत आहे आणि सूडबुद्धीनं माझं नाव या गुन्ह्यामध्ये दाखल करण्यात आलंय. काय सांगाल संजय या सगळ्याविषयी? मग सुवर्ण, हा जे काल जी शाईफेक झालेली आहे ती राजापेठला जे कमल किशोर मालानी म्हणून जे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आहे, या कार्यकर्त्यांनी आणि आणखी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते होते, यांनी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर आष्टीकर यांना जे ओव्हरब्रिज झालेला आहे, हा ओव्हरब्रिजमध्ये कुठेतरी पाण्याचं लिकेज होत आहे, त्यामुळे आपण पाण्याची पाहणी करण्यासाठी यावं असं त्यांना फोनवरून बोलवलं. सुरुवातीला मनपा आयुक्त यांनी सिटी इंजिनियरला पाठवलं, मात्र परत हे जे कार्यकर्ते आहे यांनी परत मनपा आयुक्तांना सांगितलं की या ठिकाणी आमदार साहेब येतात, तुम्ही यावं. आणि त्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त आष्टीकर त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्या 3 महिला होत्या, एक त्यामध्ये साक्षी उमप आहे, प्रीती देशपांडे आहे आणि मीरा कोलटके, हे महिलांचे नाव निष्पन्न झालेलं आहे. या महिलांनी मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई फेकली. एवढंच नव्हे तर त्यांच्या स्क्रू ड्रायव्हरने मनपा आयुक्तांच्या गाडीवर हल्ला केल्याचा आणि शिवप्रेमी होते, माझे कोणी कार्यकर्ते समर्थक नव्हते असं जे म्हणतायत रवी राणा, त्याविषयी काय समोर येत आहे? निश्चितच रवी राणा जरी म्हणत असले की ते शिवप्रेमी आहे, तरी शिवप्रेमी असले तरी ते युवा स्वाभिमानचे सगळे कार्यकर्ते आहेत आणि ते निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये जवळपास आता 11 रवी राणा यांच्यासह 11 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. या 3 महिला आहे,
आणि यापैकी 2 जे कार्यकर्ते आहेत 2 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलेली नक्की. आहे आणि पोलिसांकडे जी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यामध्ये मनपा आयुक्त यांनी मला जीव मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, माझ्यावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, गाडीची हवा सुद्धा सोडण्यात आली, अशा प्रकारची तक्रार दिली आहे. त्यामुळे त्या तक्रारीच्या आधारावर नक्की. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय होतं हे म्हणजे, बघायचं. रवी राणा आपली बाजू मांडताना असं म्हणतायत की सूडबुद्धीनं माझं नाव गोवण्यात आलंय, पण अमरावतीत आयुक्तांवर शाई फेकण्यात आलेली आहे आणि त्याविषयी गुन्हा दाखल झालाय. रवी राणांसह 11 जणांना फरार घोषित करण्यात आलंय. धन्यवाद संजय माहिती दिल्याबद्दल.